नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज मी आलो आहे गणगड किल्ल्यावरती। हे बघा, गणगड किल्ला परिसराचे असणारे जंगली प्राणी व पक्षी, वाघ, बिबट्या असे हे प्राणी वगैरे आपल्याला इथे दिसू शकतात। आणि तुम्ही निसर्ग बघू शकता। निसर्ग बघितल्यानंतर तो तिकडे एक तैलबैल किल्ला आहे, जाऊन तुम्हाला दाखवतो। तो तैलबैल किल्ला तिकडे आहे। आता आपल्याला जायचं आहे, या वाटेने आपल्याला वर जायचं आहे। तो बघा, तुम्हाला किल्ला दाखवतो। तो बघा, गणगड किल्ला आहे तिकडे। आता आपण या वाटेने आपल्याला जायचं आहे, या वाटेने आपण ट्रेक चालू करूया। जसजसे तुम्ही पुढे येत जाल तर तुम्हाला किल्ला दिसेल तिकडे। हा बघा, हा किल्ला दिसेल। तिकडे मारखिंड वगैरे आहे तिथे। तुम्हाला वरती माणसं दिसत असतील ते बघा। तर आपल्याला तिकडे जायचं आहे। वाट खूप कठीण आहे। हे बघा, असे बोर्ड वगैरे लावलेले आहेत। तुम्ही त्या वाटेने जा, म्हणजे की तुम्हाला ती वाट विसरायला होणार नाही। तर या वाटेने तुम्ही जा। तुम्ही जसं जसं पुढे येत राहाल तर तुम्हाला इथे महादेवाची पिंड दिसेल। महादेवाचे मंदिर तुम्हाला दाखवतो। हे बघा, इथे महादेवाचं मंदिर आहे। इथे खूप एवढं शांत वातावरण आहे ना। तुम्ही इथे 10 मिनटं 5 मिनटं तुम्ही व्यवस्थित बसू शकता, ध्यान करू शकता। कारण की एवढ्या जंगलामध्ये व्यवस्थित एकदम शांत वातावरण आहे, कसला त्रास नाही, पक्ष्यांचा वगैरे आवाज वगैरे। बघा, वीरगळ स्मारक हे सगळ्यांना युद्धात मरण पावलेले अज्ञात हुतात्मा वीरांचे स्मारक म्हणजे वीरगळ होय। तुम्ही बघा, हळूहळू तुम्ही पुढे आल्यावरती इथे किल्ले गणगड या वाटेने आपल्याला जायचं आहे। त्याच्याच बाजूला हे छोटे मंदिर वगैरे आहेत, मला दाखवतो। हे बघा, हे छोटे मंदिर, हे कुठले आहेत काय लिहिलेलं नाही, हे इथे वरती लिहिलेलं आहे। हे बघा, हे बघा, हे बघा, हे वेताळ प्रसन्न म्हणजे वेताळ देवाची मूर्ती इथे लिहिलेलं आहे।
त्या टायमाला लिहिलं होतं, आता दिसत नाही. तुम्ही जवळ गेल्यावर दिसेल ते. बघा अजून एक इकडे एक आहे त्याच्यात बाजूला, इथे पण एक मूर्ती आहे, पण इथे काही लिहिलेलं नाही तर तुम्ही बघू शकता, त्याच्यामुळे काय सांगू नाही शकत. चला तुम्ही थोडं पुढे आल्यावरती इथे दुर्गा किल्ल्याकडे जाण्यासाठी आहे आणि इथे गारजाई देवीचं मंदिर आहे, मग तुम्हाला दाखवतो. बघा, श्री गारजाई महाराजाची वकिले घनकडी गारजाई मंदिर. हे बघा देवीची मूर्ती. तेव्हापासून ते आत्तापर्यंत. तर आता मंदिर बंद आहे, बंद म्हणजे आहे, चालू आहे, फक्त कडी लावलेली आहे. आपण जाऊया आतमध्ये. त्याच्यात बाजूला समोर आहे बघा, दाखवतो बघा, हे दीप हे दिव्यांसारखं काम करतात, त्यावेळी दीपस्तंभ वगैरे त्यांना बोलतात. तर हे आहे ते. मंदिरामध्ये पाया पडल्यानंतर तुम्हाला इथे घनगड किल्ल्याचा मॅप दिसेल. तर कुठे कुठे काय काय आहे, शिडी, पाण्याची टाके वगैरे, बाले किल्ल्याचा दरवाजा, खोली वगैरे, तर तुम्हाला वरती दिसेल तिकडे गेल्यावर. हा मॅपचा पाहिजे तर फोटो वगैरे काढून ठेवा तुम्ही. चला आता आपण जाऊया वरती. इथून हळूहळू पुढे आल्यावरती तुम्ही इथे मारखिंड गडाकडे, आणि हा बघू शकता तुम्ही, इथे कुत्रा आहे. तो कुत्रा नाही, त्याला वाघ्या बोलतात, कारण की त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचा एक मित्र पण होता, तो म्हणजे वाघ्या नावाचा. तुम्ही रायगडला गेलात तर तिकडे तुम्हाला दिसेल.
तुम्हाला तो दगड दाखवतो. खूप जण तिकडे उभारून फोटो वगैरे काढत असतात. हा बघा, हाच तो दगड आहे. ते खूप जण उभारून फोटो काढत असतात, पण आपण असं काही करणार नाही. तुम्ही बघू शकता. बघा, तिथून खाली मारखिंड आहे. मारखिंडावरून तुम्ही या वाटेने आलात तर इथून तुम्हाला यासाठी पाण्याचा टाका बघा, किंवा त्या टायमाला मावळे वगैरे ते करत होते, बघण्याची वगैरे सोय तुम्हाला दाखवतो. पण अशी आहे की खूप म्हणजे पाय कुठे ठेवू शकतो कुठे नाही. हे बघा, वाट बघा. याच बाजूनी बघू शकता पाठी बघा, वाट बघा कशी. आणि खाली खाली दरी आहे. खाली दरी थोडा तरी लक्ष इकडे तिकडे झाला आणि पाय घसरला ना तर डायरेक्ट मग खाली. तुम्ही वाट पण बघा केवढूशी आहे. आता इथे आलो आहे तर इथे बघा, ही बसण्याची सोय वगैरे म्हणजे इथून बसण्यासाठी, इथे लक्ष ठेवण्यासाठी वगैरे एकदम व्यवस्थित दगडामध्ये कोरून बनवलेलं आहे त्या टायमाला. आणि इथून तुम्ही नजारा बघितला ना तर हा बघा, ती सावली पण आहे. हे बघा, बघितलं, तुम्हाला पूर्ण दाखवतो. हे बघा, तुम्ही बघू शकता, हा रस्ता फक्त इथपर्यंतच आहे, पण तुम्ही जाऊ नका. आणि तुम्ही वाट बघू शकता, ही केवढूशी वाट आहे. तर इथे पावसाळ्यात किती म्हणजे किती हे असेल बघा ना, हिरवगाळ ते तुम्ही बघू शकता. आणि खाली दरी, थोडा तरी पाय घसरला तरी डायरेक्ट खाली. तुम्ही सावधानाने इथून जाऊ शकता. तुम्ही रस्ता बघा केवढूसा, अगदी थोडासा रस्ता आहे. त्यावेळी कसे जात असतील त्यांनाच माहिती, ते पण धावत पळत वगैरे. तर हे बघितल्यानंतर तर आपण पाण्याचे टाके वगैरे बघूया. मी रोड बघा केवढूसा आहे आणि वातावरण एवढं चांगलं आहे की तुम्ही बघू शकता. पूर्ण हवा सुटलेली आहे आणि एकदम थंड वाटतं आहे. ही तटबंदी आहे. हा दरवाजा आहे, दरवाजा इथून जाण्याचा प्रवेशद्वार आहे. इथे लिहिलेलं आहे किल्ले गणगड. आणि ती बघा, ती लोखंडी शिडी आहे, तिकडून आपल्याला वरती जायचं आहे. आपण तिकडून चढून तिकडून आलेलो आहे. तर ही बघा, ही वाट आहे. आणि त्यावेळी हे बघा, दगडात कोरलेल्या कातळ पायऱ्या हे बघा अजून पण आहेत. हे बघा, हा प्रवेशद्वार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. हा बघा, हे बघा इथे लिहिले बाले किल्ल्याकडे जाणारा मार्ग. आपण जाऊया, ती शिडी आहे तिकडून वरती जायचं आहे. त्याच्या अगोदर आपण हे टाका बघूया. हे बघा, ही धान्य वगैरे ठेवायची किंवा पाण्याची सोय, नाहीतर ते राहण्याची सोय वगैरे असेल त्यावेळी. आणि इथे पण तशीच आहे. शक्यतो तुम्ही आतमध्ये जाऊ नका, कारण की ते आतमध्ये आहे ना साप वगैरे असतात, कुठले प्राणी वगैरे असतात बारके बारके, तर ते चावू शकतात तुम्हाला. तर आपण लांबूनच बघूया
आणि लांबूनच हे करूया. इथून झाल्यानंतर तुम्ही या साईडला तुम्हाला माहिती असेल तो फेमस दगड, तिथे सगळेजण फोटो काढत असतात. हे बघा, ही तटबंदी आहे, ही तटबंदी. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. ही बघा, शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी. हे बघा, ही इथून नजर ठेवण्यासाठी तुम्ही बघू शकता, समोरचं दिसतंय. हे बघा इथून. हे बघा अजून एक आहे, अजून आहेत इकडे खूप आहेत. तुम्ही शत्रू किंवा समोरून आला ना, शत्रू कुठून तरी येत असेल ना, तर तिथून ते बाण वगैरे मारायला किंवा त्याच्या अंगावर काहीतरी टाकायला दगड वगैरे, तर ते इथून दिसतं. ते म्हणजे समोर शत्रूला दिसणार नाही. हे बघा, तुम्हाला तो दगड दाखवतो. तिथे खूप जण फोटो काढत असतात. हा बघा, हा दगड आहे तो. हा दगड तो अगोदर वरती होता, तिथे तुम्हाला दाखवतो. हे बघा, तिथे वरती होता तो, तिथून वरतून तो तुटून खाली पडला आहे. मग ते खूप जण इथे फोटो काढतात. आणि इथून जायला वाट आहे, ती वाट तयार झाली आहे तशी. ते बघा, तिथून आल्यानंतर तुम्हाला इथे लोखंडी शिडी दिसेल. ही बघा, ही लोखंडी शिडी आहे. तर आपण लोखंडी शिडीवरनं जाण्याचा मार्ग आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही बघा, ही शिडी आहे, तुम्हाला दिसते. आता आपण या शिडीवरनं आपण जाऊया. ते बघा, तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही शिडी आहे, तुम्ही नजारा बघू शकता. इथून तुम्ही आल्यानंतर इथं पण एक पाण्याचा टाका आहे. बघा, तुम्हाला दिसेल इथे. बघा, पाण्याचा टाका एक, ते आता सध्या घाण झालेलं आहे, पाणी वगैरे. तर हे बघा, इथे एक रशी दिलेली आहे. त्या रशीच्या सहाय्याने तुम्ही इथून जाऊ शकता. बघा, ही वाट आहे, इथून जायचं आहे. तर आपण जाऊया आता. इथून आल्यानंतर तुम्हाला ध्वज दिसेल. ध्वज आल्यानंतर इथे हे बघा, तो समोर किल्ला जो आहे तो तैलबैल किल्ला आहे. तुम्हाला दाखव. हा बघा, समोर आहे ना, तैलबैल किल्ला आहे तो. इथून दिसता तुम्हाला. परत अजून हे बघा, डोंगर रांग. इकडे तुम्हाला इथे वाडा दाखवतो. हा
वाडा वगैरे असू शकतो, राहण्याचं वगैरे तुम्ही बघू शकता. तो सध्या ढासळलेला आहे. हे बघा, इथे आल्यावरती तुम्हाला दिसेल गडावरून दिसणारे किल्ले: सुधागड, सरसगड, सुरगड, तैलबैल किल्ला, अवचितगड.